नमस्कार गुरुभक्तांनो. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 6 म्हणजे जीवनातील मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी दत्तगुरूंनी दाखवलेला दिव्य मार्ग. आयुष्यात कधीकधी असा क्षण येतो की जिथे स्वतःची सावली साथ सोडते. डोळ्यांसमोर फक्त अंधार, मनात भीती आणि पुढे कोणताच मार्ग दिसत नाही. त्यावेळी अशा कठीण प्रसंगात योग्य दिशा स्वतः दत्तगुरू दाखवतात. तर ऐका अध्याय 6 गोकर्ण महाबळेश्वराची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली? ते गोकर्ण क्षेत्री का गेले? तीर्थक्षेत्रे अनेक आहेत, मग गोकर्णामध्ये असे काय विशेष आहे? सिद्ध म्हणाला, शिष्योत्तमा, तू चांगला प्रश्न विचारलास. तुझी जिज्ञासा पाहूनच मला श्रीगुरूंचे चरित्र सविस्तर सांगण्याची स्फूर्ती झाली आहे. दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तजनांना उपदेश करून त्यांना अध्यात्माची दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता. तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रेच असतात. अशा पवित्र ठिकाणी दीक्षा दिली वा उपदेश केला तर त्याचा अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करीत होते. तीर्थे अनेक असली तरी श्री क्षेत्र गोकर्णाचे महात्म्य थोर आहे, अनुपम आहे. भगवान शंकर आत्मलिंग रूपाने तेथे नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र मानले जाते. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे. येथील शंकराचे आत्मलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात आहे. गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे. तो इतिहास ऐकून नामधारकास खूपच नवल वाटले. त्याने सिद्धयोग्याला गोकर्ण क्षेत्राची समग्र हकीकत सांगण्याची विनंती केली. तेव्हा सिद्ध म्हणाला, पुलत्य नावाचा एक ब्राह्मण ऋषी होता. कैकसी ही त्याची पत्नी. ती मोठी शिवभक्त होती, श्रद्धाळू होती. शिवलिंगाची नित्य भावभक्तीने पूजा करायची. शिवपूजन केल्याशिवाय ती अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही. व्रतभंग होऊ नये म्हणून तिने वाळूची पिंड तयार करून तिची पूजा केली. दशमुख रावण हा तिचा पुत्र. तोही शिवभक्त होता. तो विद्वान, पराक्रमी, तपस्वी व सामर्थ्यवान असला तरी क्रूरही होता. त्या दिवशी मातृदर्शनासाठी आला असता त्याने कैकसीला विचारले, आई, कसली पूजा चालली आहे? ती म्हणाली, मी मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करीत आहे. ते ऐकून रावणास कमीपणा वाटला. तो म्हणाला, आई, हे ग काय, तू माझ्यासारख्या महाबलाढ्य पुत्राची माता म्हणवितेस आणि मृत्युकालिंगाची पूजा करतेस? काय हे दुर्भाग्य! या पूजेने तुला काय काय फळ मिळणार? कैकसी म्हणाली, या सेवेने मला कैलासात स्थान मिळेल. रावण म्हणाला, मग त्यासाठी एवढा आटापिटा कशाला? मी तुला शिवासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो. मातेसन्मुख अशी घोर प्रतिज्ञा करून रावण कैलासाकडे निघाला. शुभ्र आणि रमणीय अशा त्या पर्वताला तो 20 हातांनी गदगदा हलवू लागला. दाही मस्तकांचा टेकू लावून ते पर्वतशिखर उपटण्याचा शर्थीचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे कैलास डळमळू लागला. त्या हादऱ्यांनी सप्तस्वर्ग
आणि सप्त पाताळांमध्ये एकच हलकल्लोळ माजला. देव घाबरले. ब्रह्मदेव आणि विष्णू गडबडून गेले. प्रलयाच्या भीतीने अवघे चराचर थरकापले. शिवगण कासावीस झाले. गिरिजा भयभीत झाली. शंकराचे चरण धरून म्हणाली, नाथ, हा काय प्रकार आहे? कैलास का डगमगत आहे? सर्वत्र मोठा आकांत चालला असताना तुम्ही असे स्वस्थ का? उठा, काहीतरी उपाय करा. शंकर म्हणाले, पार्वती, चिंता करू नकोस. माझा भक्त रावण भक्तीने खेळ खेळतो आहे. पार्वती म्हणाली, हा कसला खेळ? आवरा त्याला. सारे देव घाबरून गेले आहेत. त्यांचे रक्षण करा. तिची विनंती मानून शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण 10 मस्तके व 20 हातांसह पर्वताखाली दडपला गेला. रावणाचा जीव कासावीस झाला. प्राण कंठाशी आले. तो शिवनामाचा घोष करू लागला. शिवस्तुती करून त्याला करुणा वचनांनी आळवू लागला. रक्षणासाठी आर्ततेने प्रार्थना करू लागला. त्याचा आक्रोश ऐकून भोळ्या शंकराला दया आली. त्याने डाव्या हाताचा भार काढून घेताच रावणाची सुटका झाली. जीवदान मिळालेल्या रावणाने शंकराची अपार स्तुती केली. त्याने आत्यंतिक समर्पण भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्या आतड्याचा काही भाग काढून त्याची दोरी वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले. त्याच्या साथीने तो रसस्वरयुक्त गायन करू लागला. आधी सामवेदाचे गायन केले. आपल्या गायनातून नवरसांचे भाव प्रकट केले. एवढी कथा सांगून सिद्धयोग्याने नामधारकास 8 गण, 9 रस, सप्तस्वर, सप्तस्वरांची स्थाने, त्यांचे कुळ, त्यांचा वंश, त्यांचे रूप, त्यांचा स्वभाव व भावना इत्यादी माहिती दिली. म, न, भ, त, ज, र, स आणि य असे 8 गण आहेत. शांत, भयानक, अद्भुत, शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर आणि बीभत्स असे 9 रस आहेत. सा म्हणजे षडज, रे म्हणजे ऋषभ, ग म्हणजे गांधार, म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, ध म्हणजे धैवत आणि नी म्हणजे निषाद असे 7 स्वर आहेत. रावणाने किती रागांमध्ये गायन केले ते सांगताना सिद्धयोग्याने नामधारकाला 36 रागरागिण्यांची नावेही सांगितली. मग म्हणाला, रावणाचे सुस्वर गायन आणि त्याचा पराकोटीचा भक्तिभाव पाहून शंकर अतिशय प्रसन्न झाला. त्याने पंचवदन आणि दशभुज अशा स्वरूपात त्याला दर्शन दिले व म्हणाला, मी तुला वर देऊ इच्छितो. काय हवे ते मागून घे. रावणाने त्याला वंदन केले व म्हणाला, बा शंभू महादेवा, मला कसलीही कमतरता नाही. लक्ष्मीसहित सर्व देवता माझ्या आज्ञेत वागतात, माझी सेवा करतात. इंद्रजितासारखा पुत्र व कुंभकर्णासारखा भाऊ आहे. कामधेनू आहे. मला स्वतःसाठी काहीही नको. माझी आई तुझी भक्ती करते, नित्यनेमाने लिंगपूजा करते. तिला तुझी नित्यपूजा करता यावी म्हणून कैलास पर्वतच लंकेमध्ये न्यावा या हेतूनेच मी आलो आहे. ही इच्छा तू पूर्ण कर. शंकर म्हणाला, एवढेच ना? मग त्यासाठी कैलास नेण्याची काय गरज? मी तुला माझे आत्मलिंग देतो. ते माझा प्राणच आहे. ते सर्व कामना पुरविणारे आहे. याची त्रिकाल पूजा करावी. रुद्रपाठ करून अभिषेक करावा. पूजेनंतर माझ्या नावाचा 108 वेळा जप करावा. अशा प्रकारे या आत्मलिंगाची 3 वर्षे पूजा केल्यास उपासक मत्स्यस्वरूप होतो. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्याच्यापाशी हे लिंग असेल त्याला मृत्यूचे भय नाही. याच्या दर्शनाने महादोषांचे निवारण होते.
भक्तांचा उद्धार होतो. शंकराने रावणाला आत्मलिंगाचे महात्म्य सांगितले व ते रावणाच्या हाती देऊन म्हणाला, हे लंकेत घेऊन जा. याची 3 वर्षे पूजा कर. मग तू माझ्यासारखाच ईश्वरस्वरूप होशील. मात्र मार्गाने जाताना हे दिव्यलिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस. शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूप आनंद झाला होता. आईची इच्छा पुरविण्यात आपण यशस्वी झालो याचा त्याला सार्थ अभिमान वाटत होता. आत्मलिंग जड आहे, ते काळजीपूर्वक नेले पाहिजे. शिवाज्ञेचा भंग होता कामा नये असा निश्चय करून त्याने शंकराचा निरोप घेतला आणि लंकेच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला. त्रिकालज्ञानी नारदांना ही गोष्ट तत्काळ समजली. ते त्वरेने इंद्राकडे गेले व म्हणाले, देवराज, स्वस्थ काय बसतोस? तिकडे शंकराने रावणाला आत्मलिंग दिले आहे. या आत्मलिंगाची 3 वर्ष पूजा केल्यास तूच ईश्वर होशील. मग तुझे नगरच कैलास होईल. तू चिरायू होशील असा वरही दिलेला आहे. त्यामुळे तो अमर होईल, सर्व समर्थ होईल. मग त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही. आता तुमचे वैभव गेलेच म्हणून समज. तुम्ही सर्व देव अप्सरांसह रावणाकडे जा. यापुढे तुम्हाला त्याचीच सेवा करावी लागणार आहे. इंद्र घाबरला. नारदांना हात जोडून म्हणाला, देवर्षी, आता तुम्हीच मार्ग दाखवा. नारद इंद्राला घेऊन ब्रह्मदेवापाशी गेला. त्याला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा ब्रह्मदेवही संभ्रमात पडला. मग तिघेही विष्णूकडे गेले. ब्रह्मदेवाने त्याला सर्व प्रकार कथन केला व म्हणाला, हे श्रीहरी, रावणाने देवांवर अत्याचार करून त्यांना कसे वेठीस धरले आहे हे आपण जाणता. त्याचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही रामावतार घेणार आहात. पण शंकराचे आत्मलिंग मिळाल्यामुळे तो ईश्वर स्वरूप आणि अजरामर होण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. म्हणून त्वरित उपाययोजना करा, नाहीतर पुढे तुम्हाला जड जाईल. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून विष्णू तातडीने कैलासास गेला. त्याने शंकराला विचारले, महादेवा, रावण क्रूर आहे. 33 कोटी देव त्याच्या कारागृहात खितपत पडले आहेत. त्याचे दास्य करीत आहेत. हे सर्व माहीत असूनही तुम्ही त्या दुराचार्याला कसा काय वर दिलात? तुम्ही त्याला दैवत्वच बहाल केलेत. आता तो त्रैलोक्यात उच्छाद मांडील. शंकर म्हणाला, श्रीहरी, मी तरी काय करू? माझा स्वभावच असा आहे. भक्ताची भक्ती पाहून मला त्याच्या दोषांचा विसर पडतो. रावणाने स्वतःचे मस्तक तोडून तयार केलेल्या वीणेवर वेदाधिकांचे सुस्वर गायन केले. माझी अपार स्तुती केली. त्याची निर्वाणीची भक्ती पाहून मी इतका संतुष्ट झालो की मी त्याला माझे प्राणस्वरूप आत्मलिंगच देऊन टाकले. यावेळी त्याने माझी पत्नी मागितली असती तर तीही दिली असती. विष्णू म्हणाला, तुम्ही भोळेपणाने वर देता म्हणूनच दैत्य उन्मत्त होऊन देवाब्राह्मणांचा छळ करतात. मग त्यांच्या रक्षणासाठी मला अवतार घ्यावे लागतात. बरं, ते राहू दे. रावणाला आत्मलिंग देऊन साधारणतः किती वेळ झाला असेल? शंकर म्हणाले, 5 घटका झाल्या असतील. विष्णू एव्हाना तो लंकेत पोहोचलाही असेल. शंकर म्हणाले, नाही, तशी शक्यता कमी आहे. तो मार्गातच कोठेतरी असेल. मी त्याला आत्मलिंग भूमीवर ठेवायचे नाही असे बजावले आहे. ते ऐकताच विष्णूने त्वरेने हालचाली केल्या. सर्वप्रथम आपले सुदर्शन चक्र सूर्याच्या दिशेने सोडले. मग नारदांना पाचारण करून तो म्हणाला, मुने, सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्ताचा आभास निर्माण करील. रावण नित्यनेमाने संध्या करतो हे तुम्ही लक्षात घ्या. त्याला गाठून हर प्रयत्नाने त्याला विलंब होईल असे करा. नारद रवाना होताच विष्णूने गणेशाला बोलाविले व म्हणाला, तू विघ्नहर्ता आहेस म्हणून सर्व कार्यारंभी तुझे पूजन करतात.
जे तुझी भक्ती करतात त्यांच्या मनोकामना तू पूर्ण करतोस. जे तुझ्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना विघ्ने त्रास देतात. सर्व देव तुला वंदन करतात, पण रावण तुला जराही मानित नाही, हे तू लक्षात घे. त्याने तुझ्या नकळत महादेवाकडून अमरत्व प्रदान करणारे त्याचे प्राणस्वरूप आत्मलिंग मिळविले आहे. त्याच्या योगाने सिद्धी प्राप्त झाल्यास तो काय अनर्थ करील याची कल्पनाच करवत नाही. ते लंकेत जाण्यापूर्वीच अडविले पाहिजे. हे आत्मलिंग भूमीवर ठेवू नकोस, असे महादेवाने त्याला आधीच सांगितले आहे. त्याचाच फायदा करून घ्यायचा आहे. नारद त्याला विलंब करण्यासाठी पुढे गेलेलेच आहेत. थोड्या वेळात सूर्यास्त होईल. रावण नित्यसंध्या करतो. त्याला लिंग हातात धरून सायसंध्या करणे शक्य नाही. त्यावेळी तू बटू ब्राह्मण रूपाने प्रकट हो. रावण हे लिंग कोणाकडे तरी ठेवायला देईल. त्यावेळी तू जवळ असल्याने ते तुझ्याकडे देईल. तेव्हा काहीतरी सबब सांगून तू ते लिंग भूमीवर ठेव. मग ते तेथेच राहील आणि भविष्यातला धोका टळेल. गणेशाने ती जबाबदारी स्वीकारली. त्याने बालबटूचे रूप घेतले. विष्णूकडून तिळाचे लाडू, साखर, खोबरे असा खाऊ मागून घेतला आणि खात खात मार्गस्थ झाला. इकडे पुढे गेलेल्या नारदांनी रावणाला गाठले व म्हणाले, रावणा, कोठून आलास? रावण म्हणाला, कैलासावर गेलो होतो. तपश्चर्येने शंकराला प्रसन्न करून मी प्रसाद म्हणून त्याचे आत्मलिंग मिळविले आहे. नारद म्हणाले, रावणा, तू धन्य आहेस. तुझे दैव थोर म्हणूनच ते अद्भुत लिंग तुला प्राप्त झाले. मला त्याच्याबद्दल बरीच माहिती आहे. ते लिंग मला दाखविलेस तर बरे होईल. हे शिवाचे आत्मलिंग अशी माझी खात्री पटेल. रावणाला संशय होता. त्याने दुरूनच ते लिंग दाखविले. नारद म्हणाले, हे तेच लिंग आहे याची खूण पटली आहे. आता थोडा वेळ स्वस्थ बैस. मी तुला या लिंगाच्या उत्पत्तीची पुरातन कथा सांगतो. ऐक. काळागणीसारखा तेजस्वी आणि महाकाय असा एक कस्तुरी मृग होता. त्यावेळी अखिल ब्रह्मांडात त्याच्या नाभीतील कस्तुरी समान सुगंधी वस्तू नव्हती. त्या मृगाला 3 शिंगे होती. एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश शिकारीला गेले असता त्यांनी त्याची पारत केली आणि त्याची 3ही शिंगे काढली. त्या शिंगाखाली 3 प्राणलिंगे होती. ती तिघांनी प्रत्येकी एक याप्रमाणे वाटून घेतली. त्यात शंकराला मिळालेले प्राणलिंग हेच आहे. जो या लिंगाची 3 वर्षे पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल. हे लिंग जेथे असेल ते स्थानच कैलास असेल. या लिंगाची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. नारदाने संभाषण वाढविण्याचा प्रयत्न केला, पण रावण थांबला नाही. मला लंकेत जायचे आहे, मी निघतो, असे म्हणून पुढे निघाला. नारद म्हणाले, रावणा, विलंब होणारच आहे. संध्याकाळ होत आली आहे. सायसंध्या न करताच पुढे जाणार आहेस काय? ब्राह्मणाने संध्येची वेळ शक्यतो चुकवू नये. कितीही महत्त्वाचे काम असले तरी नियम मोडू नये. धर्माला अनुसरून वागावे. रावणाचा निरोप घेऊन ते संध्येसाठी निघून गेले. सुदर्शन चक्राने आपली किमया दाखविली. सूर्याला आवरण घातले. त्यामुळे संध्याकाळचा आभास निर्माण झाला. नारदांचे आचरण पाहून रावणाच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल, हा विचार दृढ झाला. लिंग खाली ठेवता येत नाही, मग संध्या कशी करणार, अशी चिंता करीत तो पुढे निघाला. तेवढ्यात त्याला एक बटू ब्राह्मण दिसला. तो समिधा गोळा करीत होता. रावणाने विचार केला, हा ब्रह्मचारी ब्राह्मण कुमार साधा भोळा दिसतो आहे. विश्वासघात करणार नाही. संध्या होईपर्यंत हे प्राणलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊ. रावणाने त्याला हाक मारली तेव्हा तो भीतीने पळू लागला. त्याने बटूला अभय देऊन थांबविले व प्रेमाने विचारले, बटो, घाबरू नकोस. तू कोण आहेस? तुझे आईवडील कोण? तू कोणत्या कुळातला? याबद्दल काही सांगशील की नाही? त्यावर बटू गणपती म्हणाला, एवढी चौकशी कशासाठी? माझ्या बापाने तुझ्याकडून कर्ज वगैरे घेतले आहे काय?
त्याचे तिखट उत्तर ऐकून रावणाला मोठी गंमत वाटली. बटूचा हात धरून तो म्हणाला, अरे तसं काहीही नाही, मी सहज चौकशी केली. बटू म्हणाला, माझा पिता जटाधारी आहे, सर्वांगाला भस्म लावतो, रुद्राक्षांच्या माळा घालतो, वृषभावरून हिंडतो, घरोघरी भिक्षा मागतो. त्याचे नाव शंकर. माझी माता दयाळू आहे, ती जगन्माऊलीच आहे. आता माझा हात सोडा, मला घरी जायचे आहे. रावण म्हणाला, बटो, तुझा पिता गरीब आहे, भिक्षेवर गुजराण करतो, तो तुला काय सुख देणार? मी रावण, लंकेचा राजा आहे. माझे नगर रत्नखचित आणि अनुपम सुंदर आहे. तू माझ्याबरोबर चल, माझ्या घरी देवपूजा करीत जा. माझ्याकडे तुला कसलीही कमतरता पडणार नाही. मी तुझे सर्व कौतुक पुरवेन. बटू म्हणाला, नको नको, तुमच्या लंकेत राक्षस व राक्षसिणी आहेत, त्या मला खातील. तुमच्या महालापेक्षा मला अरण्यातील झोपडीच प्रिय वाटते. आता मला जाऊ द्या, मला खूप भूक लागली आहे. रावण म्हणाला, ठीक आहे जा, पण जाण्यापूर्वी मला थोडीशी मदत कर. संध्येची वेळ झालेली आहे. मी संध्या करून येईपर्यंत हे पवित्र शिवलिंग थोडा वेळ सांभाळ, पण ते खाली ठेवू नकोस. बटू म्हणाला, मी लहान आहे, तुम्ही मला कशाला त्रास देता? तुमचे शिवलिंग खूप जड आहे, ते मला कसे पेलवणार? रावणाने त्याला अनेक प्रकारे समजविले. तेव्हा कोठे तो तयार झाला. पण त्याने एक अट घातलीच. तो म्हणाला, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या, तोपर्यंत मी लिंग सांभाळतो. ते खूपच जड झाले तर मी तुम्हाला 3 हाका मारीन. तोवर तुम्ही आला नाहीत तर मी लिंग खाली ठेवीन. ते मान्य करून रावण संध्येसाठी गेला. त्याच्यापासून काही अंतरावर बटू शिवलिंग घेऊन उभा राहिला. सर्व देव विमानातून बसून त्याच्याकडे कौतुकाने पाहत होते. रावण अर्घ्य देत असताना बटूने त्याला हाक मारली, अहो लवकर या, माझे हात दुखायला लागले आहेत. रावणाने त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितले. अशा प्रकारे बटूरूप गणपतीने थोड्या थोड्या अवधीने त्याला 2 हाका मारल्या. पण संध्यामग्न रावण ती अर्धवट टाकून उठू शकला नाही. अट पूर्ण झाली होती. गणेशाने भगवान विष्णू यांचे स्मरण करून आणि देवदेवता, दिशा, दिक्पाल व पंचमहाभूतांना साक्षी ठेवून महादेवाचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमिस्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. देवांचे महत्कार्य गणेशाने चतुराईने सिद्धीस नेले म्हणून त्यांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. संध्या आटोपून रावण त्वरेने धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लिंग भूमीवर ठेवलेले पाहून तो अत्यंत व्यथित झाला. त्याने केलेले सर्व परिश्रम वाया गेले होते. राग अनावर होऊन त्याने बटूला मारले. तो खाली पडला. मग माझे काय चुकले? मला का मारलेत? मी माझ्या बाबांना तुमचे नाव सांगतो, असे म्हणून तो रडत रडत निघून गेला. रावणाने जोर लावून ते लिंग वर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. भूमंडळ हादरले. रावणाने जोर लावल्यामुळे त्या आत्मलिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आले नाही. महाबळी शिव लिंगरूपाने तेथेच दृढ राहिला. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. हताश झालेला रावण रिक्त हस्ते लंकेत परतला. शिवाने वास्तव्य केले म्हणून देवही तेथे येऊन राहू लागले. सिद्धयोगी म्हणाला, अशी आहे गोकर्ण क्षेत्राची उत्पत्ती कथा. स्कंद पुराणात त्याचे विस्तृत महात्म्य वर्णन केलेले आहे. ते कथा निरूपण ऐकून नामधारकास खूप धन्यता वाटली. त्याने सिद्धाला साष्टांग वंदन केले. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. दत्तगुरूंच्या कृपेने
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. श्री गुरुदेव दत्त.